जालना महानगरपालिकेत शिवसेना उभाठा गटाचा ठिय्या आंदोलन। शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक। जालना शहरातील आज दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 12 वाजता नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहर महानगरवर ठिय्या आंदोलन करण्यात आले। मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून त्याचा बंदोबस्त करा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, तसेच शहराचे रस्ते दुरुस्त करा, नागरिकांना तिसऱ्या दिवशी पाणी मिळालेच पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी जालन्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली जालना मनपा आयुक्तांच्या कॅबिन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। आमच्या मागण्या मान्य करून शहर स्वच्छ आणि सुंदर करा अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत। दरम्यान शिवसेनेने आपल्या मागण्यांचं निवेदन मनपा आयुक्तांना दिलाय। सदरील मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिलाय। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, उपजिल्हा प्रमुख बाबूमामा पवार, बाला परदेसी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकालपणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे, जी नगर परिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडे आयुक्तांचं लक्ष वेधलं। यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या, ते अर्धवट अवस्थेमध्ये काही सोडले, काही बंदच झाले। तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह गेल्या 10 वर्षापासून बंद आहे। आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या 7-8 वर्षापासून बंद आहे। महात्मा फुले व्यापारी संकुल, या व्यापारी संकुलाला पाडून 17 वर्ष झाले, पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही। ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे, 15 वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे। या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला 15 ते 20 कोटी रुपये मिळू शकतात, 15 ते 20 कोटी रुपये। परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही। दुसरा, या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून जो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे, खेड्याचे सुद्धा रस्ते चांगले आहेत। गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत, म्हणजे ते शहरामध्ये असून सुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात। आज महिलांची काय अवस्था असेल, गरिबांच्या वस्त्या आहेत, आणि म्हणून या मुद्द्यांकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधलं। पाणी 15 दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज 65 MLD आज जायकवाडीवरनं ही योजना, आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे, पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवासियांना जर पावसाळ्यात 15 दिवस पाणी मिळत नसेल आणि 800 रुपयाची पाणीपट्टी 2700 रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे। आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील, मोकाट कुत्रे असतील, रस्ते असतील, याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे। आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत, दुसरीकडे राहायला जात आहेत, आणि या सगळ्या गोष्टींकडे आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं। आणि शहरातले मग अतिक्रमण असतील, शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल, आज कादराबाद रस्ता, या कादराबाद रस्ता हा DPवर 15 मीटर आहे, पण जागेवर फक्त 8 मीटर आहे। नेहरू रोड DPवर 12 मीटर रस्ता आहे, DP म्हणजे शहराचा विकास आराखडा, पण तो जागेवर फक्त 6 मीटर आहे। त्या भागातले नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी, आपल्या जागासुद्धा द्यायला तयार आहेत, पण पुढाकार कोणी घ्यायचा हा विषय, तो सुद्धा मुद्दा। आणि म्हणून गावामध्ये 4 व्हीलर घेऊन फिरता येत नाही, मोटरसायकलवरून गावातल्या अनेक रस्त्यांवर, बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा 8-10 वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते, रहदारीचा